देवघर आता हल्ली फ्लॅटमध्ये तर देवघराला जागाच बनवत नाहीत बिल्डर लोक, पण आता वास्तूप्रमाणे ईशान्य दिशेलाच देवघर असावं असं म्हणतात. तर मग ते ईशान्येलाच का बरं असावं? ते बघा, आता जसं मी तुला मगाशी सुरुवातीला सांगितलं की ईशान्य हा ईशतत्वाशी संबंधित आहे. प्रत्येक गोष्टीला एक ठिकाण दिलं. तर मला लोक आडवं लावतात बरं का बऱ्याच. अहो देव कुठं नाहीये म्हणतात, देव इथे आहे, तिथे आहे, तिथे आहे, तिथे आहे. अहो मग सगळीकडे तर मग बाथरूम मध्ये ठेवता का? नाही ना ठेवत. म्हणजे त्याची पात्रता आहे, त्याची लायकी आहे, त्याचं मान आहे, त्याचा सन्मान आहे, त्याची ऊर्जा आहे, ती ऊर्जा त्याच ठिकाणी ठेवली पाहिजे ना. मग ईशान्य दिशा हा त्याच्या ऊर्जा स्त्रोताला ग्रहण करण्याचा फार मोठा क्षेत्र आहे किंवा केंद्रस्थान आहे त्या घराचं, त्या वास्तूचं. त्यामुळे त्या ठिकाणाहून त्या प्रकारच्या ऊर्जा मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर पृथ्वी थोडीशी कललेली आहे आणि पूर्वेकडनं जेव्हा सूर्याचा प्रकाश येतो तेव्हा तो त्या त्या कोपऱ्यांमध्ये तो अल्फा गॅमा या काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने तो पसरतो. त्यामुळे ईशान्येकडे मिळणारी ऊर्जा ही अतिशय उबदार आणि अतिशय प्रभावी असते. म्हणजे तुम्हाला एक साधासा उपाय सगळ्यांना सांगतो. ठीक आहे, जाऊ दे, तुमच्या घरामध्ये देवघर नसेल सुद्धा असं समजेल, पण ईशान्य कोपऱ्यामध्ये एक तुम्ही जर जलकुंभ ठेवला, म्हणजे चांदीचा गंगाजळ असलेलं किंवा गंगाजळ सोडा, साधं पाणी तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये जमिनीवर ठेवलं तरी चालेल. त्याला झाकण लावून ठेवा आदल्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठा. अवघड काम आहे ना, पहाटे उठा. हा हा ठीक आहे, कामामुळे उठत असाल, पण बरीच लोक 9 शिवाय काही त्यांचा सूर्य उगवत नाही. पहाटे उठा. साधारणपणे इकडे सूर्य उगवायला लागला की पूर्वेकडे तोंड करून बसा. तुम्ही आदल्या दिवशी रात्री तो जो कलश भरून ठेवलेला आहे चांदीचा, बस तिथं फक्त बसायचे, पूर्वेकडे तोंड करून डोळे बंद करायचे. आता इडा आणि पिंगळा या 2 नाड्या असतात. आपल्या कुठली नाडी चालू आहे पहा, त्या पद्धतीने तो श्वास घेत असताना सतत ओंकाराचं स्मरण करा. फार वेळ घालू नका. म्हणजे अगदी 4-4 तास, अगदी क्षणभर, इतका क्षण असावा की तुमची कनेक्टिव्हिटी वरती पटकन लागली पाहिजे. अगदी 1, 2, 4, 5 वेळा जेव्हा तुम्ही श्वास घ्याल सोडाल, श्वास घ्याल सोडाल, आपोआप तुमची कनेक्टिव्हिटी लागणार म्हणजे लागणार. सकाळची वेळ, तो वातावरण आणि ते जल, या सगळ्याची कनेक्टिव्हिटी होती आणि एक क्षणभरासाठी तुम्ही तादात्म्य पावता. आणि मग तिथून तुम्ही उठा. तुम्हाला किती दिवसभर फ्रेश वाटतंय बघा. कोणत्याही प्रकारची आपण हल्ली घेत बघतो किंवा जरा थकवा आला म्हणून एखादा कोणतरी गोळी घेतं किंवा जरा फ्रेश वाटतं, कोणी ते कोल्ड ड्रिंक्स पितं, कोणी काय काय पितं, पण हा दिवसभरासाठी ऊर्जा देणारा तुम्हाला मार्ग. दुसरी गोष्ट अशी की सातत्यानं तुम्ही ईशतत्वाच्या संपर्कात जर राहिलात तर तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज येत. आता कसं सांगतो, तू वेदपाठ शाळेत चल, मी तुला दाखवतो. वेदपाठ शाळेमधले बटू आणि एखाद्या इंग्लिश मिडियम मधली मुलं, या दोघांच्या चेहऱ्यामध्ये निरागसता असते जरूर, पण तेच तुला वेदपाठ शाळेतल्या मुलांचं दिसणार, कारण सातत्यानं त्यांचा ओंकाराचा किंवा सातत्याने चाललेला उच्चार त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज निर्माण करतो. बरोबर. मी कोणी म्हणत नाही की श्रीमंत गरीब हा भेद नाही. एखाद्या झोपडपट्टीतल्या अतिशय दरिद्री घरातल्या मुलाला उचला तुम्ही, जातपात कोणती असू द्या, त्याला वेदपाठ शाळेत टाका, 6 महिन्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती अध्यात्माचं तेज निर्माण होतं. म्हणजे तुम्ही जसा विचार करता, जशा वातावरणात राहता, तशा प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये प्रस्फुटित होते. डॉक्टर बघितले की वेगळे दिसतात, कंडक्टर वेगळे दिसतात, पोलीस वेगळे दिसतात, हमाल वेगळे दिसतात, म्हणजे चित्रपट दिग्दर्शक वेगळे दिसतात, नट वेगळे दिसतात, मी वेगळा दिसतो. हे सगळं का दिसतं? कारण आपण जो विचार करतो त्या विचारांची ऊर्जा तुमच्यामधनं चेहऱ्यावरती. आता एखादा राजकारणी म्हणलं की तो राजकारणी दिसतोय बरं का, कपड्यावरून नाही, त्यांनी साधे कपडे घालू द्या, तो लंगोटवर फिरू द्या, पण ते लोक हा राजकारणी बरं का, कारण त्याच्याकडे ते वेगळंच असतं. म्हणजे प्रत्येकाच्या विचारांची ऊर्जा, तो ज्या ठिकाणी राहतो त्या वास्तूची ऊर्जा, त्याच्या राशीची ऊर्जा, या सगळ्या ऊर्जांचा खेळ म्हणजे माणूस. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून तुम्हाला काय व्हायचंय तुमच्या जीवनात, जो तुझा पहिला प्रश्न होता की पैशाचा पाऊस. बरं, पैशाचा पाऊस ठीक आहे, कोणी कोणत्या क्षेत्रात त्याला काम करायचं, तुला समजा यात करायचं, तर अँकरिंग करताना तुला अँकरमध्ये नाव मोठं कमवायचं. मग याचाच अर्थ तुझ्याकडे क्रिएटिव्हिटी पाहिजे, तुझ्याकडं विचार करण्याची क्षमता पाहिजे. तू किती छान सुरुवात केली, मला फार आवडली. हे क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर तुझ्या पत्रिकेतला शुक्र चांगला आहे, म्हणजे शुक्राबरोबर बुध. मग शुक्राबरोबर बुध म्हणजे वास्तूतली शुक्राचं स्थान कुठलं तर ईशान्य आणि उत्तर, बुधाचं स्थान कुठलं तर ईशान्य. म्हणजे या दिशांना जर तू नीट पद्धतीने हँडल केलं आणि त्या त्या दिशांना बसून तू अभ्यास केला, त्या दिशेनं तू लेखन केलं, हातामध्ये हिरा घातला, पिंडी ते ब्रह्मांडी, तो शुक्र तुला क्रिएटिव्हिटी देईल, बुध तुला बुद्धी देईल, तुला सुचवेल. आणि सेम घरातल्या प्रत्येक माणसाच्या राशीनुसार त्या खोल्या जेव्हा आपण निवडतो, किंवा मुलांची खोली वायव्य, आजी आजोबांची ईशान्य, कर्त्याची, तर त्या त्या ठिकाणची ऊर्जा त्या प्रकारचं तेज आणि ऊर्जा त्याच्या भोवती निर्माण करते आणि तो सुखी होतो.
हा सोपा फंडा आहे. तो साधे बघ कार्यक्रम की एखादा डान्स इंडिया डान्स किंवा ते सिंगर असतात, लिटिल सिंगर, ते पोरग झोपडपट्टीत नाही येतं कुठून तरी, आणि त्या दिवशी ते खूप कसं तरी दिसतं, अगदी विचित्र. पण 5 महिन्यांनी जेव्हा ते विजेता म्हणून येतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वेगळं तेज असतं, कारण त्या कंपन्या त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवतात, त्याचं ब्रेन मॅपिंग, ब्रेन वॉशिंग करतात आणि त्याच्या चेहऱ्यावरती तेज दिसतं. मग कोण म्हणतं की साधा माणूस जीवनात यशस्वी होऊ शकत नाही? आपण प्रॉब्लेम काय माहिती आपला, आपण सतत नकारात्मक विचार करतो, आपण दुसऱ्याचा विचार करतो. माझ्या घरापेक्षा त्याचं घर चांगलं आहे, माझ्या घरापेक्षा तो देखणा आहे, माझ्या घरापेक्षा तो बुद्धिमान आहे, माझ्यापेक्षा तो हुशार आहे, त्याच्याकडे जास्ती पैसे, तर त्याचं मरू द्या. तू तुझा जर विचार करशील स्वतःचा, तो कर, स्पर्धा असावी पण जेलसी नसावी. आणि 90% सध्या फक्त आणि फक्त जेलसी, आणि जेलसी तुमचं कधीच कल्याण करू शकत. ती स्वतःला जाळते आणि समोरच्याला जाळते, त्याला नजर लागणे म्हणतात. बरोबर.